हिवाळ्यामध्ये थंडीचं प्रमाण जसं वाढेल तसं हृदय रुग्णांची संख्या देखील वाढते. त्याचं कारण म्हणजे या वाढलेल्या थंडीमुळं आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यातल्या त्यात हृदयाच्या मांसपेशींना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या आकुंचित पावल्यामुळं त्या ठिकाणी हृदयविकाराचा धोका जास्त वाढतो. एखाद्या व्यक्तीला अगोदरच हृदयविकार असेल, हृदयविकाराचा झटका येऊन गेला असेल, हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या मध्ये काही ब्लॉकेजेस असतील, 50%, 60%, 70%, ऑलरेडी ब्लॉकेजेस असणारी रक्तवाहिनी थंडीच्यामुळे अजून जास्त आकुंचन पावण्याची शक्यता असते आणि त्यामुळे हृदयविकाराचा धोका येतो. हृदयविकार म्हणूनच नाही तर हिवाळ्यामध्ये थंडीमध्ये एकूण आपलं आरोग्य चांगलं कसं राहील, सर्दी ताप खोकल्याच्या समस्या देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतात. श्वसन मार्गाचे संसर्ग खूप जास्त होतात. 2-2, 3-3 महिने खोकला बंदच होत नाही. त्यावेळी वाढलेल्या थंडीमध्ये ओव्हरऑल आपल्या तब्येतीची एकूण काळजी कशी घ्यावी जेणेकरून आपलं आरोग्य चांगलं राहील, या सगळ्या आजारापासून आपण दूर राहू आणि आनंदी वातावरणामध्ये हिवाळा आणि थंडीचे दिवस आपण कसे एन्जॉय करू याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. विनंती असेल व्हिडिओ पुढं न पळवता शेवटपर्यंत पहा, नीट लक्ष देऊन ऐका जेणेकरून तुम्हाला बारीक सारीक गोष्टी अत्यंत चांगल्या प्रकारे समजून येतील. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील. तर मग पाहूया. हिवाळ्यामध्ये खास करून डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये खूप अतिशय कडाक्याची थंडी असते. जशी थंडी वाढेल तसं आपण घराच्या बाहेर पडायचं टाळतो, शारीरिक हालचाली कमी होतात आणि आपण जास्तीत जास्त घरामध्येच बसून राहतो. एरवी आपण फिरायला जातो, जिमला जातो, अजून काही ऍक्टिव्हिटीज, बाहेरचे वर्कआउट आपण करत असतो, ते अचानकपणे बंद पडतं. तर हे पूर्णपणे चुकीचं आहे, ज्याचा खूप मोठा धोका, त्याचा खूप मोठा तोटा आपल्या शरीराला होऊ शकतो. हिवाळ्यामध्ये वातावरणातलं तापमान अतिशय कमी असतं. ह्या कमी तापमानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जंतू संसर्ग, खास करून व्हायरसेस जास्त प्रमाणामध्ये वाढण्याची शक्यता असते आणि त्याचा संसर्ग देखील आपल्याला जास्त होतो आणि तो संसर्ग नेमका आपल्या श्वसन संस्थेला गाठतो. त्यामुळे आपल्याला वारंवार सर्दी होते, नाक बंद होतं, नाकाने श्वास घेणं मुश्किल होतं, खोकला कोरडा असेल किंवा बेडक्याचा खोकला असेल, दम लागणं, श्वास घ्यायला त्रास होणं, छातीत दुखणं, छातीमध्ये अस्वस्थ वाटणं, अशा प्रकारच्या तक्रारी जास्त उद्भवतात आणि बऱ्याच जणांना ही थंडी सहनच होत नाही. मग अशा वेळी काय करायचं तर सगळ्यात महत्वाचं आहे पूरक आणि पोषक आहार घेणं. हिवाळ्यामध्ये खास करून आपण काही विशिष्ट आहारच घेतला पाहिजे जेणेकरून आपल्या शरीराला जास्तीचे उष्मांक, कॅलरीज मिळतील, ऊर्जा मिळेल आणि ती ऊर्जा मिळाल्यामुळे आपल्याला थंडीवरती मात करता येईल नैसर्गिकपणे. याच्यासाठी आपण काय खाल्लं पाहिजे तर त्यामध्ये जास्तीत जास्त आपण त्या सीझनमध्ये मिळणारी फळं खाल्ली पाहिजेत. मग त्यामध्ये सीताफळ असेल, पेरू असेल, संत्री मोसंबी असेल, बोरं असतील किंवा डाळिंब, केळी, ऍपल, अजून काही मिळेल त्या सीझनमध्ये आपण जास्तीत जास्त फळं खाल्ली पाहिजेत. माध्यमातून आपल्याला वेगवेगळी जीवनसत्व, खनिज आणि सगळ्यात महत्वाचं अँटीऑक्सिडंट मिळतात, जी आपली प्रतिकार शक्ती बूस्ट करतात. इम्युनिटी बुस्टर ज्याला आपण म्हणतो. आणि एकदा तुमची ओव्हरऑल इम्युनिटी, प्रतिकार शक्ती या हिवाळ्यामध्ये वाढली तर तुम्हाला हे संसर्ग अजिबात होणार नाही आणि झाला तर ते लवकर कंट्रोल होण्यासाठी मदत होईल. यासोबतच हिरव्या पालेभाज्या या सीझनमध्ये भरपूर मिळतात, रानभाज्या भरपूर मिळतात. मग मेथीची असेल, राजगिरावा असेल, करडीची भाजी असेल, तांदूळ कुंदऱ्याची भाजी असेल, पाथरची भाजी मिळते जी ज्वारीमध्ये उगवते, कोबी असेल, पत्ता कोबी असेल, सगळ्यांच्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारची जीवनसत्व आणि खनिजे असतात. व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणामध्ये असतं. झिंक आणि आयर्नची मात्रा जास्त असते, ज्यामुळे ओव्हरऑल आपल्या रक्तवाढीसाठी, रक्तशुद्धीसाठी आणि प्रतिकार शक्तीसाठी फायदा होतो. अजून एक महत्वाची गोष्ट, हिवाळ्यामध्ये खास करून संपूर्ण अन्नधान्य घ्या. म्हणजे पीठ तुम्ही कधीही चाळून घेऊ नका. हे कोंड्यासहित तुम्ही पीठ जर खाल्लं तर तुम्हाला त्याचा जास्तीचा फायदा होतो. मैद्याचे अन्नपदार्थ हिवाळ्यामध्ये अजिबात कुठल्याही स्वरूपामध्ये खाऊ नका. महत्वाची गोष्ट हिवाळ्यामध्ये आवर्जून खावी ती म्हणजे सगळ्या जमिनीत उगवणाऱ्या फळभाज्या, गाजर असेल, मुळा असेल, रताळा असेल, बीट असेल, याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचे तत्व असतात, जी तत्व आपल्याला हिवाळ्यामध्ये या सगळ्या आजारापासून बचाव करण्यासाठी मदत होते. आणि याच्यामध्ये असे काही पोषक घटक असतात ज्याच्यामुळे आपल्या रक्तातील चरबी, खराब चरबी, खास करून LDL आणि ट्रायग्लिसराईड कमी होण्यासाठी या सलाडमधून आपल्याला फायदा होतो, ज्याच्यामुळं आपल्याला हृदयविकाराचा धोका कमी करता येऊ शकतो. अजून एक खूप चांगली गोष्ट हिवाळ्यामध्ये खाण्यासारखी आहे ती म्हणजे ओट मिल. हल्ली बाजारामध्ये पॉकेटमध्ये मिळते. ती तुम्ही गरम पाण्यामध्ये उकळून त्याच्यामध्ये ते टाकून ते बनवता येते. अगदी बनवायला सहज, सोपी असणारी आणि पोषक असणारी ही रेसिपी आहे ओट मिल. ती आपण हिवाळ्यामध्ये आवर्जून खावी, ज्याच्यामध्ये भरपूर फायबर आहे, प्रोटीन आहे, कार्बोहायड्रेट्स आहेत, वेगवेगळी खनिज
आणि जीवनसत्व देखील याच्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे हा एक संपूर्ण आहार नाश्त्यासाठी तुम्ही वापरू शकता, जे रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी आपल्याला फायदेशीर ठरतं. दुसरी महत्वाची गोष्ट, ऊन पडल्याबरोबर उन्हामध्ये थोडा वेळ तरी तुम्ही बसा किंवा फिरा, चाला, ज्या माध्यमातून तुम्हाला एक उष्णता मिळेल. सूर्यस्नान खूप चांगलं असतं हिवाळ्यामध्ये, खास करून जास्त कडक ऊन नसतं आणि त्यामुळे आपण ते सहन करू शकतो. जास्तीत जास्त वेळ आपण हिवाळ्यामध्ये सूर्यस्नान घेऊ शकतो. त्यामुळे या सूर्यस्नानाचा हिवाळ्यामध्ये आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. आपली हाडं मजबूत होऊ शकतात. व्हिटॅमिन डी मिळाल्यामुळे मांसपेशी देखील चांगल्या मजबूत होतात. थंडीपासून बचाव होण्यासाठी देखील चांगला फायदा होतो. सोबतच रोज नियमितपणे फिरा, चाला, योगा करा, ज्यामुळे तुम्हाला फिटनेस होईल, फ्लेक्सिबिलिटी तुमच्या शरीराची वाढेल, सांधे मजबूत राहतील, पेशी मजबूत राहतील, हाडं मजबूत राहतील आणि एकूण तुम्ही फिट राहाल. अजून एक महत्वाची गोष्ट हिवाळ्यामध्ये खास करून सांगावीशी वाटते, ती म्हणजे हिवाळ्यामध्ये आपण पाणीच पित नाही. कारण वातावरणाचं तापमान जास्त नसतं, थंडी असते, घाम निघत नाही शरीरातून, काम जास्त होत नाही, त्यामुळे तहानच लागत नाही. असं असलं तरी शरीराला पाण्याची गरज असते, एवढंच की ती आपल्याला भासत नाही. म्हणून आवर्जून आठवणीनं पाणी पित राहा, हायड्रेट राहा आणि ते खास करून पाणी तुम्ही कोमट प्या. थंड पाणी प्यावंसं वाटत नसेल तर कोमट पाणी दिवसभर तुम्ही पित राहा, ज्यामुळे तुम्ही हायड्रेट राहाल, तुम्हाला उत्साह येईल, तुमची बॉडी चांगली मजबूत आणि फिट राहील. वेगवेगळ्या प्रकारचे घरी बनवलेले ज्यूस तुम्ही घेऊ शकता. नारळ पाणी असेल किंवा अजून काही तुम्ही घरी बनवलेले संत्री, मोसंबीचे किंवा कुठल्याही फळाचे ज्यूस तुम्ही घेत राहा. ग्रीन टी अजून एक खूप बेस्ट पर्याय हिवाळ्यामध्ये घेण्यासाठी आहे, ज्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर असतात. दिवसातून किमान 2 वेळा तरी हिवाळ्यामध्ये तुम्ही ग्रीन टी घ्यायला हवी. थोडीशी कडवट चव असते, तुरट चव असते. ग्रीन टी आवर्जून घ्या. दिवसभर ऍक्टिव्ह राहा. रात्रीच्या वेळेला शांत, समाधानकारक पुरेशी झोप आवर्जून घ्या, जेणेकरून आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होईल. रात्री थंडी सुटायला लागल्यानंतर आणि सकाळी लवकर पहाटे किंवा बाहेर जात असताना शरीरावरती गरम कपडे, उलनचे कपडे, स्वेटर, मफलर आवर्जून घालून जा, जेणेकरून आपल्या शरीराला तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी जास्तीची कष्ट किंवा मेहनत घ्यावी लागणार नाही आणि थंडीपासून आपल्या शरीराचा बचाव होऊन यामुळे शरीरातील सगळ्या रक्तवाहिन्या, सगळ्या अवयवांना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या चांगल्या प्रकारे प्रसरित राहतील. त्या जास्तीच्या आकुंचन पावणार नाहीत, त्यामुळं कुठल्याही अवयवाला रक्तपुरवठा खंडित होणार नाही किंवा कमी पडणार नाही. नक्कीच या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि तुमचा हिवाळा आरोग्यदायी करा. तुम्हाला तुमचं शरीर आणि सोबतच हृदय सुद्धा सुरक्षित ठेवण्यासाठी फायदा होईल. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त मित्र आणि नातेवाईकांच्या बरोबर हा व्हिडिओ शेअर करून व्हायरल करा, जेणेकरून त्यांना देखील हिवाळ्यामध्ये हृदय आणि संपूर्ण आरोग्य कशा प्रकारे चांगलं ठेवता येईल याची शास्त्रीय माहिती मिळेल. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद.